नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आज आपण आहे विरारमध्ये। तर विरारच्या सर्व रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी, वाहनवाल्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका। वर्षातून 2 वर्षातून वाहनाचं पासिंग करायचं लागतं। पेपरलेस सेवेनं ऑनलाईन पासिंग चालू झालेलं आहे विरार आरटीओचं सुद्धा। हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि आता ऑनलाईनच काम करायचं आहे। आपल्या मोबाईलवरून अपॉइंटमेंट लेटर घ्या की आणि शासनाची फी भरा, पासिंग फी। रिक्षा तर 600 रुपयातच पासिंग होते, हे रिक्षावाल्यांनी ध्यानात ठेवा। आता गुरु 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 आता काय बोलायचं नाही, आपल्याच मोबाईलवरनं ऑनलाईन अर्ज करायचा, पासिंगची अपॉइंटमेंट घ्यायची आणि ट्रॅकवर जायचं आणि गाडी पासिंग करायची। आणि आता आरटीओवाल्यांना भाव द्यायचा नाही काय सुद्धा, पासिंगच्या टायमाला कुठला भाव द्यायचा नाही आरटीओवाल्यांना, कारण आरटीओवाले काय माहिती आहे का, पैसे खाल्ल्याशिवाय काही करत नाहीत बघा। आणि 48 तासात तुमचं फिटनेस ऑनलाईनला जुडलंच पाहिजे। आणि जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला जुडलं नाही ना, असा झटका द्यायचा की आपल्या मोबाईलवरनं मुख्यमंत्री कार्यालयाला तुम्ही मेल करायचा एक की मी अशी विरार आरटीओमध्ये गाडी पासिंग केली, हा अधिकारी दुटीला होता। आणि प्रत्येकानं पासिंगला गेलं की लक्षात ठेवायचं आहे आता इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो का नाही कोण बी, त्याच्या खिशाला त्याचं नाव नेमप्लेट असते, हे मात्र लक्षात ठेवायचं कुठल्या साहेबांना आपली गाडी पास केली। आणि जर त्यानं 48 तासात तुमचं ऑनलाईनला फिटनेस जोडलं नाही ना, तर डायरेक्ट मेल करायची परिवहन आयुक्तांना, परिवहन सचिवांना की ह्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा। आणि लिहायचं, बिंदास लिहायचं, घाबरायचं नाही वाहन मालकांनो। रिक्षावाल्यांनी तर बिलकुल घाबरायचं नाही, बिंदास। आता गुरु 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 काय करायचं नाही, काही सुद्धा नाही। आणि ऑनलाईनच फिटनेस काढून घ्यायचं, QR कोडवालं। आता आरटीओचं तोंड बघायचं नाही आणि साहेबाला सुद्धा भाव द्यायचा नाही। आणि ऑनलाईनचं QR कोडवालं फिटनेस आहे ते तुम्ही काढून घ्यायचं। आणि आता कागद सांभाळा, जरा सगळी कागद सांभाळा की फिटनेस काढताना तुम्ही जी पासिंगसाठी पावती भरलेली असते त्याचा नंबर टाकायचा, मग तुमचा गाडी नंबर टाकायचा, OTP येतो, OTP टाकायचा आणि तुमचं फिटनेस काढून घ्यायचं। QR कोडवालं असतं, त्याच्यावर काय आरटीओची सही बी लागत नाही, हे प्रत्येकानं ध्यानात घ्या। आणि आता तुम्ही म्हणशीला मग हे मेल करा म्हणतात। आता मेल करायला काय आहे, प्रत्येकानं आरटीओचा कोड नंबर टाकायचा आणि गुगलवर तुम्ही जरी बोलला असा ना ह्या कार्यालयाचा मला मेल नंबर पाहिजे, तर गुगलवर सगळं मिळतं। त्या परिवहन आयुक्ताचं सुद्धा मिळतं, मुख्यमंत्र्याचं मिळतं, मुख्य सचिवाचं मिळतं, मेल ID सगळ्यांचे मिळतात, हे मात्र लक्षात ठेवा। आणि गुगलवरनं तुम्ही मेल ID घ्या आणि मेल करायचा। आणि जोपर्यंत रिक्षावाल्यांनो तुम्ही धनाधन तक्रारी करत नाही सा, आणि आता पावत्या फाडायचं, सगळं धंदे बंद करायचं, तुमच्यासाठी लेबर बोर्ड सुद्धा होणार आहे आणि सरकारला आपण लेबर बोर्डाची पावती फाडायची, हे मात्र ध्यानात ठेवायचं। मग तुम्हाला पेन्शन मिळेल आणि काय योजना मिळतील, चांगल्या योजना त्याच्यातनं राबवल्या जाणार आहेत, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। आणि आता कायदे पाळायचे आहेत प्रत्येकानं, आपल्या वाहनाचे पेपर बी अपडेट ठेवा। नाहीतर मग इन्शुरन्स नाही, आमचं कोण काय बघतंय, आमचा गुरु आहे, गुरु देखेगा वो करेगा, गुरु क्या देखेगा। हवलदार ने एक फोटो निकालेगा ना 10, 15, 20 हजार फाइन होता है। क्या गुरु भी पैसा भरने वाला नहीं, कोई भी भरने वाला नहीं, तुमको ही पैसा भरना है। तो अपने गाड़ी का टाइम में पासिंग करो, सब गाड़ी का पेपर अपडेट रख दो और अपना व्यवसाय करो। और पासिंग का अपने ही मोबाइल से करना है और गाड़ी का सब पेपर अपडेट उसको जोड़ना है, उसकी जेरॉक्स कॉपी। और मीटर पासिंग भी आपका करके ले लो। पासिंग के पहला फिटनेस नूतनीकरण के टाइम में मीटर पासिंग करना पड़ता है, मीटर का टेस्ट आरटीओ वाले लेते हैं और मीटर से व्यवसाय करो। तो सभी रिक्शा वाले ये वीडियो एक में को शेयर करो और अपना काम करके लीजिए। मूंछ वाले मोकाशी यूट्यूब देखिए, लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए। धन्यवाद।